हे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। विद्यापीठे ही केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये, तर संशोधन, नवाचार आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत। त्या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्याअंतर्गत सुरू केलेले चक्र हे उपयुक्त ठरेल। आताच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यामधून निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र चक्र चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, प्रति कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकोंफ आदी यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राने वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे। प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय असावे असा विचार असून गेल्या 2 वर्षात शासकीय 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत। आरोग्य विज्ञान विद्यापीठाने गेल्या 25 वर्षात चांगले काम केले आहे। जगातल्या विद्यापीठाप्रमाणेच आपली विद्यापीठे स्वयंपूर्ण होत आहेत। त्यासाठी असे प्रयोग गरजेचे आहेत। वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आले आहे, मोठे बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान येत आहेत। अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा लाभ सामान्य माणसाला झाला पाहिजे। राज्यातील 13 कोटी नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत, त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि तालुकास्तरीय उपकेंद्रांनी या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले। असे केल्यास खऱ्या अर्थाने जिल्हास्तरीय यंत्रणांना संशोधन आणि इतर बाबींकडे लक्ष देता येणे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या 150 दिवसांच्या कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांबाबत आणि चक्रविषयक माहिती प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली। प्रास्ताविकात कुलगुरू लेफ्टनंट जनरल कानिटकर यांनी प्रधानमंत्री यांच्या विकसित भारत संकल्पनेनुसार विद्यापीठाने काम सुरू केले असल्याचे सांगून चक्र आणि उत्कृष्टता केंद्र निर्मितीबाबतची माहिती दिली। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशील आय केअर हॉस्पिटलचे उद्घाटन केले। हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, सुशील पाटील, डॉक्टर शरद पाटील, डॉक्टर निधी पाटील व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुसज्ज अशा ऑपरेशन थिएटर व विविध सुविधा कक्षांचे देखील यावेळी उद्घाटन केले।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालय झोन 1 नाशिक येथील कॉमन मॅन पोलीस शिल्पाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, कारागीर मोतीराम पवार, लक्ष्मण आतारकर, पोलीस शिपाई विशाल पवार यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सामान्य माणूस व पोलीस यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत अशी कॉमन मॅन पोलीस शिल्पाची संकल्पना आहे. या शिल्पाच्या सुशोभीकरणासाठी बसवण्यात आलेला दगड घडवण्याचे पवार व आतारकर यांनी केले आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पोलीस स्टेशन गाडगेनगर अमरावती शहर यांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा मालावर रेड करून 12,50,000 रुपयांचा विविध गुटखा माल ताब्यात घेतलाय. गाडगेनगर येथे अपराध क्रमांक 420/2025 कलम 59, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 सह कलम 123, 223, 274, 275 BNS 2023 मधील अटक आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याने दिलेल्या बयानावरून वलगाव येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवल्याबाबत माहिती मिळाल्याने दिनांक 1 जून रोजी पोलीस स्टाफ व आरोपींसह राधा सिटी वलगाव येथे सरकारी गाडीने गेले असता त्या ठिकाणी एक इसम हा सदर गोडाऊनला चावीने कुलूप लावून बंद करत असताना दिसला. त्याला पोलीस स्टाफच्या मदतीने आवाज देऊन थांबवले असता सदर गोडाऊनचे दोन्ही लॉक उघडले असता गोडाऊनमध्ये पांढऱ्या रंगाचे बोरे दिसून आले. सदर बोऱ्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आहे की काय याबाबत सोबत असणारे अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम पंकजराव दंदे यांना विचारणा केली असता त्यांनी तपासून सदर माल हा प्रशासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा माल असल्याचे सांगितले. त्यांनी सदर गुटखा मालाचे बोरे बाहेर काढायला पंचांसमक्ष व अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समक्ष सुरुवात केली. पंचांसमक्ष सदर गुटखा मालाची पडताळणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा माल मिळून आलाय. निळा बाजीराव गोल्ड 3 बोरे, प्रत्येकी बोऱ्यामध्ये 42 पॅकेट, एकूण 136 पॅकेट, किंमत 18,900 रुपये. गोल्ड सुगंधित तंबाखू एकूण 18 पॅकेट, किंमत 4,500 रुपये. पीपी सुगंधित तंबाखू एकूण 7 बोरी, प्रत्येक बोरीमध्ये 100 नग, किंमत 3,200 रुपये. बाजीराव गोल्ड पान मसाला एकूण 32 बोरे, एका बोऱ्यामध्ये 210 पॅकेट, प्रत्येकी 150 रुपये, असा एकूण 10,08,000 रुपये किमतीचा. तसेच सुगंधित तंबाखू 210 पॅकेट, प्रत्येकी 30 रुपये, एकूण किंमत 2,01,660 रुपये, असा एकूण किंमत 12,09,666 रुपये. बब्बू गोल्ड 666 सुगंधित तंबाखू 24 पॅकेट, प्रति पॅकेट 300, एकूण किंमत 7,200. सुगंधित तंबाखू मस्तानी 220 पाऊच, एकूण किंमत 6,600, असा एकूण 12,50,060 रुपये किमतीचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा माल पंच व अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समक्ष जप्ती पंचनामा करून ताब्यात घेण्यात आलाय. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
नगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक नाशिक जिल्हा संघटक दीपक बर्गे यांचा वाढदिवस त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा करून जनतेसमोर एक नवा ध्यास निर्माण केलाय. तो म्हणजे अशोक स्तंभ येथील आधार आश्रम येथे जाऊन तेथील लहान बालगोपाळांसह त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या आधार आश्रम मध्ये अनेक अनाथ बालके आहेत. अशा बालकांसोबत दीपक बर्गे यांनी आपला वाढदिवस साजरा करायचा निर्णय घेतला. अनेक जण आपला वाढदिवस मोठमोठे होर्डिंग लावून फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा करतात. मात्र राष्ट्रवादी युवक नाशिक जिल्हा संघटक दीपक बर्गे यांनी आपला वाढदिवस अनाथ बालकांबरोबर साजरा करून समाजासमोर एक नवा ध्यास निर्माण केला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, सरचिटणीस प्रफुल्ल पाटील यांच्या उपस्थितीत आधार आश्रम येथे लहान बालगोपाळांसहित वाढदिवसाचा केक कापण्यात आला. तसेच राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी दीपक बर्गे यांचा शाल देऊन सत्कार केलाय. यावेळी राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांनी दीपक बर्गे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, सरचिटणीस प्रफुल्ल पाटील, वजाहत शेख, अमोल भडके, मयूर पाटील, मनोज गोसावी, आकाश आव्हाड, कल्पेश बैसने, विनय माणकर, कृष्णा कासार, अनिकेत रघुते, ज्ञानेश्वर फड, प्रफुल्ल जाधव, उमेश भाबड, अमोल सोनार, शुभम शिंदे, विजय भडके तसेच श्री कपालेश्वर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ व राष्ट्रवादी युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके, BVS न्यूज, नाशिक. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे संघटक दीपक भाऊ बर्गे यांचा वाढदिवस. खऱ्या अर्थाने आदरणीय अजितदादांचे, भुजबळ साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणारा कार्यकर्ता कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण दीपक बर्गे आहे. या नाशिक भागात पंचवटीमध्ये काम करत असताना बॅनरबाजी, होर्डिंगबाजी न करता आज अतिशय चांगल्या वातावरणात या ठिकाणी आधार आश्रमात त्यांनी वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि एक अतिशय योग्य काम त्यांनी हा निर्णय घेऊन केला. मी जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या निमित्ताने विनंती करेन की आपले वाढदिवस बॅनरबाजी, होर्डिंगबाजी न करता कुठंतरी आधार तीर्थ आश्रमात गोरगरिबांना मदत करून केल्यास खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचे विचार आपण पोहोचू. दीपक बर्गेंना मी त्याच्या भावी वाटचालीसाठी आमच्या निसाळ परिवाराच्या वतीने, आमच्या दिलीप अण्णा खैरे मित्र परिवाराच्या वतीने, भुजबळ साहेबांच्या वतीने, आदरणीय दादांच्या वतीने सुद्धा पक्षाच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो आणि भविष्यात याही पुढे जाऊन पक्षात अधिकाधिक चांगले पद तुला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा संघटक खऱ्या अर्थानं ज्यांना 1 वर्षापूर्वी योगेश निसाळ यांच्या माध्यमातून जे जिल्हा संघटचं पद दिलं त्या पदाला अतिशय चांगल्या पद्धतीने वाव देणारे जिल्हा संघटक आमचे छोटे बंधू दीपक बर्गे यांचा वाढदिवस अतिशय चांगल्या आनंदात आणि खऱ्या अर्थानं आधार आश्रम लहान मुलांच्या कुठलाही गाजावाजा न करता, कुठलाही धांगडधिंगा न करता, फटाके न फोडता, आतिषबाजी न करता एक चांगल्या पद्धतीने आधार आश्रम या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. भविष्यात त्यांना सर्व प्रकारच्या सुख संपत्ती, त्यांचं सर्व आरोग्य सुखसंपन्न जावं या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोडये येथे एका कंटेनरला मध्यरात्री अचानक आग लागली. मॅगीने भरलेला हा ट्रक गोव्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता. मध्यरात्री 2:30 वाजता या कंटेनरला कोंडे येथे अचानक आग लागली.
दरम्यान आगीची घटना समजताच राजापूर नगर परिषदेचा अग्निशमक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। या घटनेत कंटेनरचं काही प्रमाणात नुकसान झाले, मात्र 70% माल वाचवण्यात यश आलं। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड देशभर जनजागृती करत असून त्याचाच भाग म्हणून भिवंडीत शांतीनगर येथे तहफ्फुज ए औकाफ कॉन्फरन्स सभेचे आयोजन भिवंडी शाखेच्या वतीने करण्यात आले। या सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रमुख मौलाना महमूद अहमद खान होते। वक्फ मालमत्तांवर सरकारी हस्तक्षेप वाढवणाऱ्या विधेयकाचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर सय्यद कासिम रसूल इलियास यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, तर खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, कळवा मुंब्रा आमदार जितेंद्र आव्हाड, मालेगावचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी, भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख, मुंबईचे आमदार अमीन पटेल, मौलाना जहीर अब्बास रिझवी आणि मौलाना अब्दुल जब्बार महिरुल कादरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। वक्त्यांनी वक्फ मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचे आवाहन करत विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला। वक्फ विधेयकाविरोधात आम्ही एक झालो आहोत, गर्दी कमी असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ही लढाई जनतेची आहे। कब्रस्तान व मशिदीसाठी जमीन कोठून आणणार? सरकार मुस्लिमांना गुडघ्यावर आणू इच्छिते। जे सरकारी यंत्रणेकडे यांच्यासारखे कब्रस्तान जमिनीसाठी वक्फ म्हणजे दान आहे। एकदा केलेले दान परत घेता येत नाही। महाभारतमध्ये कर्णाला मिळालेले कुंडल दान राज्याने घेतल्याने त्याचा मृत्यू झाला। कायदा बनवताना वक्फची जमीन विकणाऱ्याला तुरुंगात टाका, आता कायद्याने सरकार विकणार, याला आमचा विरोध आहे। सरकार वक्फ बोर्डाच्या जमिनी विकणार आहे। RSSच्या मुखपत्रात ख्रिश्चन समाजाकडे अधिक जमीन असल्याचे लिहिले होते। जागतिक स्तरावर दबाव आल्याने तो अंक मागे घेतला गेला। 500-600 वर्षापूर्वींच्या मशिदींच्या जमिनीचे कागद कोणाकडे मागणार? निशिकांत दुबे यांनी मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या विधानावर टिप्पणी करत ते सामाजिक वाद घडवू इच्छितात असे वक्तव्य केले। हा विधेयक मुस्लिम विरोधात, संविधान विरोधात आहे। शरीयत कायद्याने वक्फला मान्यता आहे, त्यामुळे कोणाचीही दखल आम्ही सहन करणार नाही। सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे, आम्हाला न्याय नक्कीच मिळेल। बाबरी मशीद प्रकरणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ही ती बाबरी मशीद होती, आहे आणि राहील। आज तेथे काहीही असले तरी ती बाबरी मशीदच राहील। बाबरी मस्जिद के ताल्लुक से जो फैसला आया, अगर आप फैसले से पहले की सारी अगर शिक़े पढ़ेंगे तो आपको अंदाजा होगा कि फैसला तो हमारे हक में था। आखिर में जाकर आस्था की बुनियाद पर फैसला कर दिया गया, लेकिन हमारा ईमान है कि बाबरी मस्जिद उस वक्त भी मस्जिद थी जब बनाई गई थी, और जब तक रुए जमीन पर रही मस्जिद रही। आज अगर मस्जिद का ढांचा नहीं है तो भी वो जगह मस्जिद ही है। वजह उसकी ये है कि जो जगह वक्फ हो, ना उसे खरीदा जा सकता है, ना उसे बेचा जा सकता है, और ना वाकिफ की मंशा के खिलाफ उसका इस्तेमाल किया जा सकता है। आज चाहे वहाँ कुछ भी हो, लेकिन वो जगह मस्जिद थी, मस्जिद है, मस्जिद रहेगी। और हम आने वाली नस्लों को ये पैगाम दे करके जाएंगे कि ये जगह मस्जिद थी, ये मस्जिद है और मस्जिद रहेगी। वक्त का पहिया घूमता है, तारीख अपने आप को दोहराती है। हम साहिबे ईमान हैं, कभी भी हमने मायूसी को करीब नहीं आने दिया है। मायूसी हमारे नजदीक कुफ्र के बराबर।
इसलिए हमें अदलिया पर एतमाद और भरोसा है और इंशाअल्लाह सुप्रीम कोर्ट से फैसला इंशाअल्लाह हमारी शरीयत के मुताबिक वक्फ के जो कवानीन पहले थे उसी के हक में आएंगे इंशाअल्लाह सुम्मा इंशाअल्लाह व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सगळ्यांचं असं स्पष्ट मत आहे की वक्फचा चुकीचा अर्थ काढून ज्या त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत, ज्या त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या जमिनी आहेत, ज्या दानात दिलेल्या जमिनी, वक्फचा अर्थ सरळ आणि सोप्या भाषेत म्हणजे दान दिलेली जमीन, धर्मासाठी दान दिलेली जमीन ही सरकारने हातात घेऊन विकणं हे भारताच्या संविधानाविरोधात आहे। भारताचं संविधान हे भेदभाव करायला मनाई करतं। त्यामुळे दान हे फक्त मुसलमानांमध्ये होतं, दान शिखांमध्ये होतं, दान बुद्धिस्टांमध्ये होतं, दान ख्रिश्चनांमध्ये होतं, दान हिंदूंमध्ये होतं, दान मुसलमानांमध्ये होतं, इस्लाममध्ये। त्यामुळे दान केलेली कुठलीही वस्तू ही त्या धर्माची होती, त्याच्यावर सरकारचा काय अधिकार। पण ज्या पद्धतीनं आता जर तुम्ही तसं म्हणतात की आज मुस्लिम यामध्ये पिसले जातात, उद्या अजून दुसरं कोण असू शकतो? आता जो सर्वात मोठा बुद्धिस्ट बिहारमधली जी जागा आहे बोधगया काय चालू आहे तिथे? हेच चालू आहे। जे ज्यांचं आहे त्यांच्याकडे राहू द्या ना, जे ज्यांचं आहे त्यांच्याकडे राहू द्या। तुम्हाला ह्या ज्या जमिनी म्हणजे आता हे आमचे मित्र आहेत, त्यांच्या वडिलांकडे 100 एकर जमीन आहे, त्यांच्या वडिलांना वाटलं की 90 एकर जमीन ह्याच्या नावावर ठेवू आणि 10 एकर जमीन धर्माला देऊन टाकू, ती धर्माला दिली, सरकारला नाही। त्यामुळे त्याचा वापर धर्मासाठी झाला पाहिजे हे सरकारने बघायचं। जर त्याचा गैरवापर झाला तर करणाऱ्याला जेलमध्ये लागेल, पण ती त्यांच्या हातात न घेऊन सरकार विकेल हे चुकीचं। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। धुळे कृषी विभागाच्या वतीने आज गुजरातहून येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणं जप्त करण्यात आले। वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घालत होते। मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास 20 लाख रुपयांचे बनावट बियाणे व महाराष्ट्रात प्रतिबंध असलेले बियाणे जप्त करण्यात आले। जवळपास या कारवाईमध्ये 1200 ते 1300 बनावट कपाशीचे बियाणे जप्त करण्यात आले। ही सर्व बियाणे गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आली होती। अंकुर कंपनीच्या नावाने बनावट बियाणे तयार करण्यात आली होती, तर पिनगार्ड राशी 659 5G अशी बनावट पाकिट तयार करून बनावट बियाणे महाराष्ट्रात दाखल होत असतानाही मोठी कारवाई कृषी विभागाने केली आहे। JMBS ट्रॅव्हलच्या मधल्या भागामध्ये जिथं पॅसेंजर शोधतात तिथे आम्हाला अंकुरची स्वदेशी पाचचे 120 बनावट पाकिटं मिळून आले। हे बनावट आहेत का नाही याची शहानिशा आम्ही अंकुर कंपनीचे मार्केटिंग प्रतिनिधी अधिकारी श्री मार्कंड साहेब यांना फोन करून आमचे तायडे साहेबांनी विचारले असता त्यांनी हे बनावट आहे असे कळवले। या अगोदरच अंकुर सीड्स या कंपनीने कृषी विभागाला पत्र देण्यात आले आहे की यावर्षी स्वदेशी पाच या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा पुरवठा महाराष्ट्रामध्ये होणार नाही। त्याच्यामुळे हा जो माल आहे हा पूर्णतः बनावट असल्याची आमची खात्री पटली आहे। जवळपास 120 पाकिटांचा 1,68,000चा माल मुद्देमाला जप्त करण्यात आलेला आहे व STBTचे जवळपास 1200 पाकिटं असे 19,23,000 ते 20 लाखापर्यंतचा माल आज विविध 4 कारवायांमध्ये आमच्या भरारी पथकाला धुळे जिल्ह्याच्या गुन्हे नियंत्रणच्या भरारी पथकाला मिळून आलेला आहे।
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद. बोला. आज नाशिकमध्ये आलेले आहात आणि अत्यंत जवळच्या सहकार्याचं लग्न आहे आणि त्याच लग्नाला तुमचे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील लग्नाला येत आहेत. ही पारिवारिक संबंध म्हणायचे की काही मॅरेज हा राष्ट्रीय विषय आहे. कोण कोणाच्या लग्नाला येत आहे हा काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय मला वाटत नाही. बघा, एकतर लग्नाला नक्कीच आम्ही सगळे इथे आलेलो. मी दौऱ्यावर आहे उत्तर महाराष्ट्राच्या महानगरपालिकांसंदर्भातल्या आमच्या बैठका आणि मेळावे सुरू आहेत आणि आज इथे आमचे सहकारी शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या घरी विवाह सोहळा आम्ही सगळे आहोत. तर तुमचा जो प्रश्न आहे तो काय फार गांभीर्याने घ्यावा असं मला आता वाटत नाही. एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत तशाचा ते व्यक्तिगत प्रश्न आहे. ते मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो. त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतं. तर त्यांनी कोणाला बोलवलं मला माहित नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रभाग रचना पूर्ण करा असं निवडणूक आयोगाने राज्य सरकारला कळवलेलं आहे. तर काय निवडणुकांचे पडघम लवकरच वाचतील असं नक्कीच वाचतील. सर्वोच्च न्यायालयानं जी काय मुदत दिलेली आहे सरकारला त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांची तयारी निवडणुकांची सरकारला करावीच लागेल आणि त्या दृष्टीनं सगळेच कामाला सुद्धा लागेल. 3-3.5 वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहेत. अक्षरशः लुटल्या जात आहेत. आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टेंडरबाजी, भ्रष्टाचार, घोटाळे. शहरांची अवस्था बघा ना तुम्ही काय आहे. महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून कामं करणारी संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्था. तुम्ही तिथेही 3 वर्ष 3.5 वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही. त्याला काय म्हणायचं? लोकशाहीची कुठली तरा. लोकांना नगरसेवकच द्यायचे नाहीत. त्यांच्या रोजच्या ज्या गरजा आहेत, दिवाबत्ती, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, साफसफाई, त्याही तुम्ही होऊ द्यायच्या नाही. का तर राजकारण. आणि शेवटी तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालयानं खडे बोल सुनावले. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचा श्रींचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी, दिंडी, गज व अश्वांसह 2 जून रोजी सकाळी प्रस्थान झालाय. श्रींच्या पालखीचे हे 56वे वर्ष असून या पालखीसोबत 700 वारकरी एकूण 1275 किलोमीटरचा विठ्ठलाच्या जयघोषात 2 महिन्यात प्रवास पूर्ण करणार आहेत. पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना गावातील हजारो नागरिक गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते. संपूर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा वर्षानुवर्षापासून आहे. शेगाव येथील श्री गजानन संस्थानचे ही
1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी खंड न पडता सुरू आहे. यावर्षी पालखीचे हे 56वे वर्ष असून या दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रद्धा व भावना वृद्धिंगत होतात. दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत 725 किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगावपर्यंत परतीचा प्रवास हा 550 किलोमीटर आहे. असा एकूण प्रवास 1275 किलोमीटरचा आहे. श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रकटस्थळ देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ चहा देण्यात येतो. त्यानंतर श्रींची पालखी सोमवारी 2 जूनला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान करण्यात आली आहे. संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देण्यासाठी पालखीसोबत होते. श्रींचे पालखीसोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. श्रींच्या पालखीचे विशेष महत्त्व म्हणजे पंढरपुरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त, स्वच्छता आणि वारकऱ्यांबद्दल एक विशेष स्थान आहे. विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पालखीचे पंढरपुरात देखील जल्लोषात व उत्साहात आगमन होताच स्वागत केले. श्रींच्या पालखीचा हा प्रवास आज 2 जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी पहिला मुक्काम अकोला जिल्ह्यातील पारस येथे राहणार आहे. परतीचा प्रवास हा 10 जुलै रोजी सुरू होणार असून 31 जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे. मोजता येत नाही जगाच्या मापान मापान, असे वैभव दिले गजानन बाबान बाबान, असे वैभव दिले गजानन बाबान. पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर, गजाननाच्या पुण्याईनं मिळेल भाकर. संत गजानन, संत गजानन, गजानन गजानन गजानन, मोजता येत नाही जगाच्या मापान मापान, असे वैभव दिले गजानन बाबान बाबान बाबान. जय गजानन. गजानन. मी नरेश इटनकर, बोला. आपला नागपूरला राहतो. प्रत्यक्ष महाराज जेव्हा हे असताना महाराज सगळ्या आपल्या भक्तांसोबत पंढरपूरला गेलेले होते आणि ते महाराज जेव्हापासून गेले, बापूंना कायना महाराजांनी विठ्ठलरूपामध्ये दर्शन दिलं. रस्त्यामध्ये बापू काय जाऊ शकले नाही तरी, आणि तेव्हापासून ह्या वारीची जे महाराज गेले तेव्हापासून हे आज 56वं वर्ष आहे आणि तेव्हापासून ही शेगाव ते पंढरपूर वारी सुरू झालेली आहे. आणि या वारीचं एक सर्व भाविक, सर्व पंथाचे भक्त गावोगावून सगळ्या आपल्या पूर्ण विदर्भातून नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून इथे या दिवशी येतात आणि महाराज पंढरपूरला जाण्याचा हा आनंद जो असतो, महाराजांसोबत आपणही पंढरपूरला चाललो आहे हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता हे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतात. जय. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. काल सायंकाळी 7:30 वाजता पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांना करण जाधव यांच्याकडून एक महत्त्वाचा कॉल आला. मणेश्वर परिसरात एका घराजवळ गाडीच्या कॅबमध्ये एक साप आढळून आल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सर्पमित्र विलास धोंगटे, संतोष पाटील आणि श्रीकांत खेडकर यांना घटनास्थळी पाठवले. सर्वांनी घटनास्थळी पोहोचून काळजीपूर्वक पाहणी केली असता एक अतिदुर्मिळ प्रजातीचा साप, बेड डोम मांजरा साप आढळून आला. झाडांवर राहणारा सौम्य विषारी आणि रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या घनदाट जंगलातच क्वचित आढळतो. त्याचे डोळे मांजरासारखे मोठे असतात म्हणून त्याला कॅट स्नेक हे नाव मिळाले आहे. सुमारे 1 मीटर लांबीचा फिकट पट्टे असलेला हा साप अत्यंत लाजाळू आणि
मानवापासून दूर राहणारा असतो. सर्पमित्र विलास धोंगडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शितफीने सापाला सुरक्षितपणे पकडले आणि नसरापूर येथील बनेश्वर वन उद्यानाच्या मागील बाजूस त्याचे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन केले. विशेष म्हणजे ही भोर तालुक्यातील अशी पहिली नोंद आहे जिथे हा अतिदुर्मिळ साप आढळला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सर्पमित्र विलास धोंगडे म्हणाले की आपल्या परिसरात अतिशय दुर्मिळ वन्यजीव आहेत, मात्र अलीकडे डोंगराळ भागात फार्म हाऊस, रो हाऊस, हॉटेल्स आणि इतर बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक झाडांची कत्तल होऊन पर्यावरणाचं संतुलन ढासळत आहे. उन्हाळ्यात वाढलेले तापमान याचेच द्योतक आहे. त्यांनी सरकारकडे आणि वन विभागाकडे विनंती केली आहे की डोंगराळ भागात कोणते बांधकाम उत्खनन यावर त्वरित बंदी आणावी, जेणेकरून जैवविविधता टिकून राहील आणि भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गाचे रक्षण होईल. नमस्कार, मी विलास धोंगडे, पुणे जिल्हा वन्यप्राणी संरक्षक असोसिएशन मध्ये कार्यरत आहे. मला आमचे कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांचा फोन आला की बनेश्वर मध्ये एका गाडीमध्ये साप आहे. त्यानंतर मी आमचे सहकारी सर्पमित्र संतोष पाटील आणि सर्पमित्र श्रीकांत खेडेकर यांना घेऊन घटनास्थळी गेलो. तर आम्ही पाहणी केली असताना हा साप अति दुर्मिळ म्हणजे आपल्या भोर तालुक्यामध्ये हा पहिल्यांदा आम्हाला साप आढळलेला आहे आणि तो बेडाम मांजऱ्या साप म्हणून जातीने ओळखला जातो. हा साप हा आम्हाला आढळून आला आणि हा साप आम्ही सुरक्षितरित्या रेस्क्यू करून तो बनेश्वरच्या आपल्या वन उद्यानात परत सुखरूप आपला रिलीज केला.